आमच्याकडे जे पहिले गॅस शेगडी ठेवायचो त्याची मागणी वाढली आहे. कशामुळे वाढली आहे ती? हे जे हे सिलेंडर आता लोकांना भेटत नाही. ॲक्च्युली जे हे पहिले आम्ही दिवसात 2 पीस 3 पीस विकायचो, त्याच्यापेक्षा दुप्पट झालेली आहे. आतापर्यंत रेट तर जे आहे रेट स्थिर आहे, पण जे हे पुढं जाऊन त्याचे बी रेट वाढणार आहे. त्या हिशोबाने जे हे आपल्या इथं पहिल्यापेक्षा असं समजा 10 कार्टून आपण सांगतो किंवा 2 कार्टून सांगतो किंवा 5 कार्टून सांगतो, त्याच्यापेक्षा अर्धाच पाठवत आहे आम्हाला. असं नाही आहे बाई 4 सांगितले तर 4 यायला पाहिजे, 5 सांगितले तर 5 यायला पाहिजे. त्याच्यामुळे जे हे आपल्या इथं असं समजा गॅस जे आहे ते लवकर त्यांनी अवेलेबल करायला पाहिजे सर्वांनी. याच्यावर महावितरणवर देखील लोड पडू शकतो असं वाटतं का? मग लोड पडेल तर जे हे शॉर्ट सर्किट होतील, काही होतील. त्याच्यापेक्षा जे हे आपल्या इथं जे हे तसं व्हायला नको. लवकर सर्वांनी जे हे करायला पाहिजे सहकार्य. तुम्ही जेवढी मागणी करताय शेगडीची ती मिळते का? नाही, मी सांगितलं ना 5 कार्टून सांगितले तर ते 2 कार्टून पाठवत आहे. त्याचे पण भाव वाढतील? पुढं जाऊन वाढू शकता. आता तर जे हे थोडा स्थिर आहे, पण पुढं जाऊन वाढू शकता. ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. युद्धाचं निमित्त काढून हे आपल्या भागामध्ये जी गॅसची टंचाई दाखवली जाते, हा कृत्रिम तुटवडा आहे का ओरिजिनल तुटवडा आहे? आणि जर ओरिजिनल असेल तर प्रतिनिधी काय करतात, शासन काय करत आहे? लोकांच्या समस्येकडे हे महत्त्वाची समस्या आहे ना, ती गॅस ही महत्त्वाची समस्या आहे ना रोजच्या जेवणाची. आता ते इंडक्शन शेगडीचं काही दुष्परिणामी आहेत, काही त्याचं वीज बिलाचा प्रश्न येतो. हे प्रश्न कोणी सोडवायचे? शासनानेच सोडवले पाहिजे ना, प्रतिनिधींनी सोडवले पाहिजे ना. फक्त इलेक्शन पुरतं बोलता तुम्ही. शेगडी घेण्यासाठी आलेला आहे, मग काय कारण आहे? शेगडी ते गॅसच नाही मिळत ना. 3-3, 4-4 दिवसापासून गॅस लाईन लावून सुद्धा भेटत नाही ना, त्याच्यामुळे शेगडी घेतोय. काय सांगाल एकंदरीत ग्रामीण भागातील वीज पुरवठा जो आहे तो वीज पुरवठा ग्रामीण भागात अजिबात होत नाही. दिवसाकाठी आता तिथं 8-8 तास लाईन मिळते, त्याच्यात ते 5-5 तास लाईन जाते. स्वयंपाक केव्हा करायचा, जेवण केव्हा करायचं लोकांनी? इंडक्शनचा लोड पडल्यानंतर पुन्हा लाईनचा प्रॉब्लेम होतो ना. ग्रामीण भागात प्रॉब्लेम पैदा झाला ना. शहरी भागात पण तेच प्रॉब्लेम आहेत, ग्रामीण भागात जास्त आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.